नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये बातम्या आपण थोडक्यात बघणार आहोत. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 9वा दिवस आहे. काल संपाबाबत झालेल्या सुनावणीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. आज होणाऱ्या सुनावणीत तरी संपावर तोडगा निघतो का याकडे लक्ष असेल. संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची ताठर भूमिका, समित्यांमधल्या बैठकांचा सिलसिला काल देखील दिवसभर सुरूच राहिला, पण कुठलाही तोडगा यातून निघाला नाही. 225 कोटींचा बोजा सहन करत कर्मचाऱ्यांना 1250 रुपयांची पगारवाढ द्यायला बेस्ट प्रशासन तयार झालं, पण बेस्ट कर्मचारी संघटना 2500च्या पगारवाढीच्या मागणीवर ठाम आहे. उच्चस्तरीय समितीनं तयार केलेला सीलबंद अहवाल महाधिवक्त्यांनी काल हायकोर्टात सादर केला. या अहवालावर वाटाघाटी सुरू असताना संप मागे घेण्याचं आवाहन हायकोर्टानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना काल केलं होतं. काल संध्याकाळी बेस्ट कर्मचाऱ्यांची वडाळा डेपोमध्ये एक सभा झाली, ज्यात विविध नेत्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा इशारा दिला. गेल्या 8 दिवसात एकही बेस्ट बस आगारातून बाहेर पडलेली नाही, त्यामुळे आतापर्यंत 24 कोटींचं बेस्टचं नुकसान झालंय. आर्थिक स्थिती कोलमडलेल्या बेस्ट प्रशासनानं थकवलेल्या कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार अखेर देण्यात आलेला आहे. संपावर गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना डिसेंबरचा पगार सोमवारपर्यंत मिळालाच नव्हता. या संपाप्रकरणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल एक पत्र लिहिलं. त्या बैठकीमध्ये मनसेला बाजू मांडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. बेस्टच्या संपाचा मोठा परिणाम मुंबईतल्या वाहतुकीवर देखील पाहायला मिळतोय. खासगी वाहनांच्या वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. SCLR अर्थात चेंबूर सांताक्रूज लिंक रोडवर देखील वाहनांची कोंडी पाहायला मिळते. शिवस्मारकाचं बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागानं थांबवलंय. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार हे काम थांबवण्यात आल्याची माहिती कळते. 7व्या वेतन आयोगाचा लाभ शिक्षकांनाही मिळणार आहे. जवळपास 29,000 सरकारी शिक्षकांना याचा लाभ मिळेल. खासगी शिक्षण संस्थांमधल्या 3.5 लाख शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं एक महत्त्वपूर्ण घोषणा केली, ज्यात आर्थिक दुबळ्या गटातील सवर्ण विद्यार्थ्यांना सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षणाचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला फडणवीस सरकारनं ओबीसी समाजासाठी थोड्या तोडक्या नाही तर तब्बल 700 कोटींच्या योजनांना मंजुरी दिली. या व्यतिरिक्त ओबीसी महामंडळाला 250 कोटी जाहीर करण्यात आले. दरम्यान निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं केलेला हा घोषणांचा पाऊस आहे अशी प्रतिक्रिया काल ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिली. देशातल्या आर्थिक दुर्बलांसाठी केंद्र सरकारनं 10% आरक्षणाचा केलेला कायदा झारखंड सरकारनंही लागू केलाय. राज्यातल्या खुल्या गटातल्या उमेदवारांना सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षणामध्ये त्याचा फायदा होऊ शकेल. नाणार रिफायनरी स्थलांतरित करण्याचा कोणताही विचार नसल्याचं RRPCLच्या सूत्रांकडून सांगण्यात आलंय. उलट या रिफायनरीसाठी लागणाऱ्या कुशल अकुशल कामगारांच्या 675 जागांसाठी रिफायनरीनं कोकणातल्या सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये कौशल्य विकास उपक्रमाची जाहिरातही दिली आहे. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत देशातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्यात. नवी दिल्लीत केंद्रीय सचिव रवी सिन्हा यांनी कृषी मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली, ज्यात राज्यातल्या कृषी सचिवांकडून आलेल्या अहवालावर चर्चा झाली. यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देत असताना आर्थिक गणितं कशी बसवली जावीत यावर 4 तास विस्तारानं चर्चा झाल्याचं कळतंय. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक होती. अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मोठा दिलासा देण्यासाठी यात निर्णय होऊ शकतो. साखरेला निर्यात अनुदानासाठी पॅकेज मिळण्याची शक्यता यात वर्तवली जाते. मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना शिवसेनेकडून पशुखाद्याचं वाटप केलं जात आहे. आदित्य ठाकरेंनी ग्रामस्थांशी बातचीत करत काहींना पशुखाद्य वाटलं आणि त्यांची पाठ वळतात शिवसेनेनं मदत म्हणून पाठवलेलं पशुखाद्य लुटण्यासाठी गावकऱ्यांची तिथे झुंबड उडाली होती. आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्याच्या नांदेडमधून त्यांनी दौऱ्याला काल सुरुवात केली. हदगाव तालुक्यातल्या नवरदेववाडी आणि वरवट या गावात धावती भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. धनंजय कुलकर्णी असं या भाजपच्या शहर उपाध्यक्षाचं नाव कळतंय, ज्यात चॉपर, तलवारी, एअरगन, फायटर्स, चाकू, सुरे आणि कुऱ्हाडी अशा साहित्याचा समावेश आहे. कल्याण गुन्हे शाखेनं दुकानावर धाड टाकत ही कारवाई केल्याचं कळतंय. दुष्काळी भागातल्या तरुणांसाठी STG 4416 चालक आणि वाहक पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. 12 जिल्ह्यांच्या जाहिरातीमध्ये मराठा समाजाचं 16% आणि आर्थिक मागास सवर्णांना 10% आरक्षण पदांसाठी लागू असेल.
पेट्रोल व डिझेलच्या दरात चढउतार सातत्यानं होत आहेत. पेट्रोलच्या दरात 8 पैशांची घसरण, डिझेलचे दर मात्र 12 पैशांनी वाढलेत. मुंबईत पेट्रोलचा दर हा 8 पैशांनी स्वस्त आणि डिझेलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली आहे. नागपूरमध्ये 18 ते 20 जानेवारी या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचं राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे, ज्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. मुंबईत माहीम चौपाटीच्या 2.5 किलोमीटर परिसराचं लवकरच सुशोभीकरण केलं जाणार आहे, ज्यात कोळी सांस्कृतिक मंच, व्यायामशाळा आणि वाहनतळाचा समावेश असेल. मुंबई शहरातल्या हवेची गुणवत्ता गेल्या काही वर्षात वाढत्या बांधकामांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे ढासळते. नव्या वर्षातही अंधेरी, माझगाव, वांद्रे कुर्ला, संकुल, मालाडमध्ये तुलनेनं जास्त प्रदूषण आहे. मुंबईतल्या गोवंडीतल्या शताब्दी रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा रुग्णांची गैरसोय होते. 15 दिवसांपासून दूध पुरवठा तिकडचा बंद आहे. रुग्णांना त्यामुळे दूधच मिळत नाहीये. मध्य रेल्वे प्रशासनानं लोकलच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला निळा दिवा बसवलाय. ही सेवा पश्चिम रेल्वेवर कधी येणार असा प्रश्न सध्या प्रवासी विचारतात. शिवडी नावाच्या ट्रान्सहार्बर लिंकमुळे 15,000 मच्छीमार बाधित होणार आहेत, ज्यांचं पुनर्वसन करताना ती राज्य सरकारच्या नाही तर केंद्र सरकारच्या नुकसान भरपाई धोरणावर द्यावी अशी मागणी होती आहे. माहीम इथल्या महाराष्ट्र उद्यानात पक्ष्यांच्या 35 नव्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. 10 स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. 20 पक्षीप्रेमींच्या मदतीने नुकतंच या उद्यानात पक्षी निरीक्षण करण्यात आलं होतं. मिठी नदी स्वच्छतेसाठी पुढच्या 3 वर्षांसाठी MMRDAनं आणखी 9 कोटींची तरतूद केली आहे. आज सगळ्यात 1200 कोटी खर्चूनही मिठी नदीचं रूप काही पालटलं नाही. उलट नदीच्या साफसफाईसाठी आणखी निधीची तरतूद केली जाते. मुंबई पोलीस दलातल्या 12 महिलांची डॉग हँडलर्स म्हणून निवड करण्यात आली आहे. छोट्या श्वानांसोबत या महिला पोलिसांना प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती विविध ठिकाणी केली जाते. माढाच्या कोकण मंडळातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या घरांच्या सोडतीतल्या विजेत्यांच्या पात्रता निश्चितीसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 5,500 लाभार्थींसाठी 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत माढाच्या वांद्रे मुख्यालयात हे शिबिर पार पडेल. माढा किंवा सिडकोनं भाडेपट्टीनं दिलेल्या जमिनींवर अकृषक अर्थात NA कराची वाढीव दरानं आकारणी केली जाऊ नये अशी सुधारणा या कायद्यात करायला राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, ज्याचा लाभ सिडको आणि म्हाडातल्या वसाहतींमधल्या मालमत्ताधारकांना होईल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पुढे रेटण्यात आला. 104 पैकी 61 गावांमधल्या शेतकऱ्यांनी प्रकल्पाला जमीन देण्यासाठी सहमती दर्शवली आहे. महसूल यंत्रणेनं या गावांमध्ये संयुक्त सर्वेक्षण पूर्ण केलंय. जमीन खरेदी व्यवहार लवकरच पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बेसंप मुंबई मेट्रोसाठी लाभदायक ठरलाय, कारण एकाच दिवसात मेट्रोनं 5,20,000 प्रवाशांना मेट्रोमधून या सगळ्या प्रवाशांनी प्रवास केलाय. हार्बर मार्गावरच्या प्रवाशांना कोंदट लोकलपासून आता मुक्ती मिळणार आहे. जुन्या लोकल हद्दपार करून त्या जागी नवीन हवेशीर लोकल दाखल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. मे अखेरीला हार्बर मार्गावर जुन्या लोकलऐवजी सिमेन्स कंपनीच्या लोकल चालवल्या जातील. नवी मुंबई विमानतळातल्या भूसंपादनासह आता सगळे अडथळे दूर झाले. 2020 पर्यंत हे विमानतळ सेवेत असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं. ठाणे महापालिकेला पुरवला जाणारा हे पाणी लघु पाटबंधार विभागाच्या आदेशानुसार हा पाणी पुरवठा 24 तास बंद असणार आहे. समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, त्याचबरोबर जेल, साकेत, उथळसर, रेती बंदर, मुंब्रा, कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळव्याच्या काही भागात पाणी बंद असेल. वडाळा कासारवडोली मेट्रोला सहाय्यभूत ठरणारा अंतर्गत मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी ठाणे मनपानं पुढाकार घेतला. 103 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा पहिला आणि 5वा टप्पा मिळून एकूण 34 किलोमीटरच्या लांबीचा हा ट्रॅक आता बांधला जाणार आहे. महाविद्यालयीन स्तरावरच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे आता दिले जाणार आहेत. महाराष्ट्र नागरी संरक्षण दलानं आपत्ती व्यवस्थापनाच्या 1 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला. डोंबिवली पश्चिमेला बस रेल्वे स्थानकातून सोडण्याच्या उद्देशानं स्थानकाच्या मधल्या पादचारी पुलाजवळची रेल्वेची संरक्षक भिंत तोडून तिथे प्रवेशद्वार करण्यात आलं होतं. पण काही वेळातच परिवहन सुरू केलेली 71 आणि 72 क्रमांकाची बस तिथे बंद झाली आहे. त्यामुळे डोंबिवली स्थानकातून फेरीवाले आता हटलेत. डोंबिवलीत अनेक ठिकाणी मलवाहिन्यांना तिथे जोडलेलं नाही आणि त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती सांडपाणी रस्त्यावर येते. नागरिकांना दुर्गंधीचा सामना असा करावा लागतोय. माथेरानच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर क्ले पेवर ब्लॉक बसवण्यात येतोय. या रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. भाईंदर पूर्व भागातल्या मुख्य रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर तक्रारी केली करूनही पालिका कारवाई करत नाही. त्यामुळे व्यापारी संघटना आक्रमक झाली आहे. 26 जानेवारीपासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा त्यांनी पालिका आयुक्तांना दिलाय.
मुंबईतली एक भयानक घटना आपण बघतोय. भोईवाडा भागात 14 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली. आत्मा शरीरात पुन्हा येईल या आशेनं या मुलीने आत्महत्या केली. कुटुंबियांच्या मते ही मुलगी यूट्यूबवर अस्टल ट्रॅव्हलचे व्हिडिओ पाहत होती. नाशिकच्या कळवण तालुक्यात बिबट्यानं शेतकऱ्यावर हल्ला केलाय, ज्यात हा शेतकरी गंभीर जखमी झालाय. पोलीस कर्मचाऱ्याला देखील यात दुखापत झाली आहे. नागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका घरात 2 ज्येष्ठ नागरिकांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडलेत. वृद्धापकाळामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलीस वर्तवत आहेत. या गावातल्या नवीन तूर मळणीला सुरुवात झाली. अनेक शेतकऱ्यांच्या घरी तूर आली आहे, पण शासनानं नाफेड अंतर्गत तुरीची ऑनलाईन नोंदणी सुरू केलेली नाही आणि त्यामुळे आर्थिक अडचणीत शेतकऱ्यांना खासगी बाजारात तूर विकावी लागते. पुण्यातल्या काही भागातला पाणीपुरवठा बंद असणार आहे. पर्वतीसह वडगाव, लष्कर, वारजे, नवीन होळकर या जलकेंद्रांमधल्या विद्युत आणि पंपिंग विषयाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी हा पाणीपुरवठा बंद असेल. पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला आता रोबो आला. एसपी रोबोटिक्स आणि विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या रोबोचं उद्घाटन कालच पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं. हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या सर्वपक्षीय कृती समितीनं महापालिकेत पोलिसांच्या विरोधात तहकुबी मांडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घराबाहेर काल निदर्शनं करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे सासवड मार्गावरच्या कॅनॉलखाली 2 दिवसांपासून अडकलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची सुटका करण्यात आली आहे. गणपत गोरिवले असं या नागरिकाचं नाव करतंय. शिवनेरी बसला सध्या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसतो आहे. 3-4 महिन्यांपासून पुणे दरम्यान धावणाऱ्या या वातानुकूलित शिवनेरी बसला इच्छित स्थळी पोहोचायला तब्बल 1 ते 1.5 तास उशीर होतोय. जुन्या नाशिकमधल्या गंजमाळ परिसरात भीमवाडी झोपडपट्टीजवळ अज्ञात हल्लेखोरांनी अरबाज पठाण या तरुणावर प्राणघातक हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला. नंतर त्याचा मृत्यू ओढवल्याचं कळतंय. नाशिकच्या कळवण तालुक्यात बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची माहिती मिळते. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांना आता शर्टवर लावण्यासाठी कॅमेरे देण्यात आलेत. याचाच धाक दाखवत नाशिकच्या देवस्थानांना भेट देण्यासाठी आलेल्या भाविकांना वाहतूक पोलीस त्रास देतात अशी तक्रार एका व्यक्तीने केली आहे. औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद सुरू आहे, ज्यात अनेक कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना 6 दिवस मार्गदर्शन करतील. अहमदाबाद आणि गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागलं. पतंगबाजी करताना मांजामुळे गळा कापला जाऊन 6 जणांचा मृत्यू झाला. 500हून अधिक जण जखमी झाले. 100हून अधिक जण छतावरून खाली पडण्याच्या घटना घडल्या. नाशिककडून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला, ज्यात 4 जण गंभीर जखमी झालेत. 15 प्रवाशांना घेऊन ही बस जात होती. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात खोजेवाडी इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शरद मरकड यानं विना अनुदानित चारा छावणी सुरू केली. या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारं भाजपचा पराभव होईल असं राजू शेट्टी यांनी म्हटलं. बेसंपावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर टीका केली आहे. जनतेच्या हालअपेष्टा बघून तरी सत्ताधाऱ्यांनी तोडगा काढायला हवा होता अशी टीका त्यांनी केली. बातमी बुलढाण्यातली खामगाव इथे क्रेन मागे घेताना एका युवकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. एका हॉटेलसमोर वाहनाची वाट बघत असताना क्रेनचा धक्का लागला आणि हा युवक खाली पडला होता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी आणि झरी जामणी तालुक्याचा कोळसा खाणपट्ट्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक कोळशाची सुरू आहे. रस्त्याची मात्र यामुळे दुर्दशा झाली आहे. हिंगोली जिल्हा दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आला असला तरी पिकांची स्थिती बिकट आहे. धरणातला पाणीसाठा संपतोय. चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झालाय. पैठणीसाठी सुप्रसिद्ध असलेला येवला पतंग महोत्सवासाठी देखील तेवढाच ओळखला जातो. 3 दिवसांच्या पतंग महोत्सव तिथे आता साजरा होतोय. कोकणात पोपटी पार्ट्या रंगतात. दापोलीचे आमदार डॉक्टर चंद्रकांत मोकल यांनी हे पोपटी यंत्र जाळी बनवली आणि ज्यामुळे लाकडाची बचत होते. या पोपटी पार्टीचं पर्यटकांना विशेष आकर्षण आहे. जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीचे अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी स्थानिक दहशतवाद्यांचा भूमिपुत्र असा उल्लेख केला आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असंही वक्तव्य त्यांनी केलंय. अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी लवकर व्हावी म्हणून प्रयागराज इथे कुंभमेळ्यात दररोज 33,000 दीप प्रज्वलित केले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आणि या प्रकरणी केरळ सरकारनं घेतलेली भूमिका इतिहासात सगळ्यात लाजिरवाणी होती अशी टीका त्यांनी केली आहे. पंतप्रधानांनी ओडिशामध्ये 1550 कोटींहून अधिक रकमेच्या केंद्र सरकारच्या प्रकल्पांचं काल उद्घाटन केलं. हे प्रकल्प राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील असंही ते म्हणाले.
2019च्या निवडणुकीसाठी भाजप पत्रकार परिषदांचा धडाका लावणारे 4 दिवसात 50पेक्षा जास्त पत्रकार परिषदा घेतल्या जातील। भाजपचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि खासदार देशभरात या पत्रकार परिषदा घेतील। पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या रथयात्रेला न्यायालयानं परवानगी नाकारली। राज्यामध्ये भाजपनं रथयात्रा काढण्याबाबत नव्यानं काही नियोजन केलं तर त्यावर विचार केला जाऊ शकतो असं न्यायालयानं म्हटलंय। कर्नाटकमध्ये 2 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला। एच नागेश आणि आर शंकर हे सत्तेतून बाहेर पडलेत। या 2 आमदारांनी एच डी कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढलाय। त्यामुळे राजकारणामध्ये कर्नाटकातल्या सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत। अमेरिकेला गेल्या 22 दिवसांपासून सुरू असलेल्या शटडाऊनचा फटका आता व्हाईट हाऊसलाही बसलाय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमधले स्वयंपाकी पगार न मिळाल्यावर सुट्टीवर गेलेत। परिणामी व्हाईट हाऊसचं किचन सध्या बंद आहे। थेरेसा मे यांनी मांडलेला ब्रेक्झिट करार ब्रिटिश संसदेच्या खासदारांनी फेटाळून लावलाय। मंगळवारी ब्रिटनच्या संसदेत यावर मतदान झालं। या कराराविरोधात 423 खासदारांनी मत दिलं आणि केवळ 202 खासदारांनी कराराच्या बाजूनं कौल दिला। इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलनं मनोज सोनी यांची चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपदी निवड केलेली आहे। यांच्याकडे आधी सिंगापूर स्पोर्ट्स हबचं सीईओ पद होतं। भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन यांनी मंगळवारी या पदाचा राजीनामा दिला। एफसी आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान साखळी फेरीतच संपलं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला। काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय मॅचमध्ये कोहली आणि धोनीची धडाकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला। 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं आता बरोबरी साधली। या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।